संभाजीनगरचे लोकप्रिय रील क्रिएटर, कॉमेडी कंटेंट मेकर आणि प्रतिभावान नाट्य अभिनेते अरुण तुपे यांचे काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचं हे अकाली जाणं संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेला आहे. आज आपण या गुणी कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेऊया. अरुण तुपे हे नाव मराठी सोशल मीडियावर चांगलेच परिचयाचे होते. संभाजीनगर म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहरात जन्मलेला आणि वाढलेला अरुण एका सामान्य मराठी कुटुंबातील आले होते. मराठवाड्याच्या कष्टाळू मातीने त्याला जिद्द दिली, साधेपणा दिला आणि माणसांना हसवण्याची एक अद्भुत कला दिली. लहानपणापासूनच अरुणला अभिनयाची आणि विनोदाची प्रचंड आवड होती. शाळेतील स्नेहसंमेलनापासून ते कॉलेजच्या नाट्य स्पर्धेपर्यंत अरुण नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळून ठेवत असत. त्याचा चेहऱ्यावरचा निरागस भाव, त्याची टायमिंग आणि संवाद फेकण्याची हतोटी या गोष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. अरुण तुपे केवळ सोशल मीडिया स्टार नव्हते, ते खऱ्या अर्थाने रंगभूमीवर तयार झालेला कलाकार होता. संभाजीनगरमधील स्थानिक नाट्यसंस्थांशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. त्यांनी अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्या. रंगभूमीवर शिस्त, संवादाची मेहनत आणि प्रेक्षकांना जोडून घेण्याची कला या सगळ्या गोष्टी त्यांनी नाटकाच्या मंचावरूनच शिकल्या. त्यांचे सहकलाकार आणि दिग्दर्शक नेहमी त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचं कौतुक करत असत. एक साधा कलाकार कसा आपल्या कामावर इतकी निष्ठा ठेवू शकतो हे अरुणकडे पाहून शिकता येतं. जेव्हा इंस्टाग्राम रीलचं युग आलं तेव्हा अरुण तुपे यांनी आपली कला एका नव्या माध्यमात ओतली. त्यांचे कॉमेडी व्हिडिओ म्हणजे सामान्य माणसाच्या जगण्याचा आरसा होते. घरातले किस्से, गावाकडच्या गमती, मराठवाड्यातील बोलीभाषेतील विनोद या सगळ्या गोष्टी ते अशा सहजतेने मांडत की प्रेक्षकांना हसता हसता पोट भरत असत. इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 2 लाख फॉलोअर्स होते आणि हा आकडा म्हणजे केवळ संख्या नव्हती, तर लाखो माणसाच्या हृदयात त्यांनी मिळवलेलं स्थान होतं. त्यांचा प्रत्येक व्हिडिओ हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळवत असे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक त्यांचे व्हिडिओ आवडीने पाहत असत. कोणाला त्यांच्या विनोदात स्वतःचं आयुष्य दिसत असे, तर कुणाला त्यांच्या अभिनयात एक आपला माणूस भेटत असे. जे लोक अरुण तुपे यांना व्यक्तिशः ओळखत होते ते सांगतात की कॅमेरा समोरील अरुण आणि कॅमेरा बाहेर अरुण यांच्यात फरक नव्हता. ते जसे स्क्रीनवर दिसत तसे वास्तविक होते. मनमिळाऊ, हसमुख आणि प्रेमळ. आपल्या चाहत्यांशी ते नेहमी आपुलकीने वागत, कोणी ओळख दाखवली तर आनंदाने भेटत, गप्पा मारत. त्यांचा स्वभाव असा होता की एखाद्या कार्यक्रमात आला की वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. त्यांची उपस्थिती सगळ्यांना उत्साहित करत होती. त्यांच्या कुटुंबासाठी तो एक आधारस्तंभ होते. संभाजीनगरच्या कलाविश्वात त्यांना सर्वजण आपला माणूस मानत. काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं अकाली निधन झालं. ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर पसरली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मधून हळहळ व्यक्त करू लागली. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सर्वत्र चाहत्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या. आज खूप मोठं नुकसान झालं, असा माणूस परत मिळणार नाही, तुमचे व्हिडिओ आम्ही कधीच विसरणार नाही, असे हजारो संदेश येत राहील. हृदयविकार जो आजकाल तरुणांमध्ये झपाट्यानं वाढतोय, त्याने आज एका प्रतिभाशाली कलाकाराला आपल्यातून हिरावून नेलं. हे केवळ एका व्यक्तीचं नुकसान नाही, हे मराठी कला आणि मनोरंजन विश्वाचं एक मोठं नुकसान आहे. अरुण तुपे यांनी जे काही करिअर उभं केलं होतं ते पाहता येत्या काही वर्षातच ते मराठी मनोरंजन सृष्टीत एक मोठं नाव झाले असते, यात काही शंका नव्हती. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. त्यांचे व्हिडिओ, त्यांचा अभिनय हे सगळं आता आपल्या आठवणींमध्ये जगत राहील. त्यांच्या कुटुंबांना, मित्रांना आणि कोट्यावधी चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवाने द्यावी, आपल्या चॅनलकडून मनापासून हीच प्रार्थना. अरुण तुपे, तू गेला पण तुझी कला आमच्यात कायम राहील. तुझ्या आत्म्याला शांती लाभ. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये अरुण तुपे यांना तुमची श्रद्धांजली जरूर द्या. बस आजच्यासाठी एवढंच. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कसं काय.